कागल नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं। त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत। समरजितसिंह घाटगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय, आपला उद्देश काय याची माहिती दिली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती। त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती। विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयबा घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे आणि आज त्याचा उल्लेख समरजितसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे। वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्या समोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे। आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल। ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू आणि आघाडी झाली की काही लोकांचे अन्याय होणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।